अर्जुन आपल्या होणाऱ्या बाळासाठी केवढी स्वप्न पाहिली होती आपण. त्याला कोणताच त्रास होऊ नये म्हणून दिवस रात्र काम करत होतास तू. आपल्यासारखं त्याचंही आयुष्य खडतर होऊ नये, त्याला जे हवंय ते सगळं मिळावं म्हणून राबायचं असतो. आणि आज कळतंय की त्या सगळ्याचा काही उपयोगच नाही. आपण पाहिलं ते फक्त एक स्वप्न होतं, फक्त स्वप्न, आणि स्वप्न बनूनच राहणार आहे. एक लक्षात घ्या आर्या, हेच जर आपलं नशीब असेल ना तर आपणच ते बदलू शकतो. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन तुला. इथे शक्य नसेल तर परदेशात घेऊन जाईन. वाटेल तितका पैसा खर्च करायला तयार आहे मी, पण काही करून मी यातून मार्ग काढणार. देवाच्या मनात काय चाललंय कोणास ठाऊक. अगं एकीकडे कोणाच्या घरात आनंद देतो तर दुसरीकडे दुःख. अगं आर्याच्या बाबतीत असं कधी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं आम्हाला. खरंच आम्हाला भीती होती ती माझ्या रिपोर्ट्सची. माझे रिपोर्ट्स नॉर्मल आले, पण आर्याच्या बाबतीत जे काही झालं ते खूप वाईट झालं. त्या बिचारीला असं कधीच वाटलं नसेल की तिच्या बाबतीत असं काही होईल, आणि म्हणूनच हे सगळं ऍक्सेप्ट करणं तिला खूप कठीण जाईल. विश्वमोहन आर्याला कधीच मूल होणार नाही या धक्क्यातून बाहेर पडतोय न पडतोय तोवर तुला दुसरा धक्का बसेल. अजय आणि मितालीचं मूल या घरचं वारस आहे हा. आणि असे धक्के खात खात एक दिवशी तू संपून जाशील, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मला समाधान मिळेल. विश्वमोहन, आत्ता कुठे तुझ्या शेवटाची सुरुवात झाली. देवा, हे सगळं बघण्यासाठी मला खूप आयुष्य दे रे बाबा. कसे आहात अर्जुनराव? ठीक आहे. जे काही झालं ते आपल्या सगळ्यांसाठीच खूप दुर्दैवी आहे. आर्याची अवस्था बघवत नाही हो. तिच्यासाठी फार मोठा धक्का आहे हा. आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवूया. देव एवढा निष्ठुर नक्कीच नाहीये जो आर्यासारख्या मुलीच्या बाबतीत असा वागेल. आपण काहीतरी प्रयत्न करूया. माझी खात्री आहे काही ना काहीतरी मार्ग नक्कीच नाही. खरं तर मलाही तसंच वाटतंय. मिताली, अगं कुठे घेऊन आलीस मला? एखाद्या तांत्रिकाचा मठ वाटतोय हा. तांत्रिक काय बोलतोस? माताजी आहेत त्या, माताजी अंबालिका माता. कोण ही माता? खूप मोठं नाव आहे त्यांचं. त्यांना म्हणे सटवाई दिसते, सटवाई. सटवाई कोण? ही जी माणसाचं नशीब सांगते. सटवाई माते की जय, सटवाई माते की जय, सटवाई माते की जय. आई सटवाई की, अंबालिका माते की. अगं मिताली, अगं काय प्रकार आहे हा? जरा विचार कर ना, खरंच जर मायाताई आर्याला इकडे घेऊन आले तर काय मज्जा येईल. अरे ह्या ना असे झाडून झोडपून काढतील ना आर्याला. असेच अघोरी प्रकार करायला सांगतात अरे त्या लोकांना. आपल्या आर्याला सुद्धा सगळं करायला लागणार. अगं तू बाई आहेस का कोण आहेस? मिताली, अगं या असल्या लोकांच्या नादाला लागायचं नसतं आपण. आपल्याला काही होणार नाहीये त्याने. जे काय होणार आहे ते सगळं आर्याला होणार. आर्या कशाला येईल इथे? येणार मायाताई तिला इकडे घेऊन येणार. तर ताई आर्याला घेऊन इथे कशाला येईल? येतील रे, तू ना खूप विचार करतोस. मी उद्या एका गुरुजींना बोलवले आपल्या घरी. गुरुजी कोण? केलेत मी जरा मॅनेज. तिना असं काहीतरी कारण सांगतील ना मायाताईंना की मायाताई आपोआप आर्याला इकडे घेऊन येतील. खूप मजा येणार आहे. माते माते मारू नको, माते माते नको, माते माते चुकलं, माते माते मारू नको, माते नको, माते माते नको मारू, माते माते